नमस्कार. आज आपण एका खास ट्रिकने टम्म फुगलेली व जाळीदार भजी बनवली आहे. ही चपटी किंवा घट्ट झाली नाही. तोंडात टाकताच विरघळणारी ही भजी बघितली की लगेच खावीशी वाटत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचे हे स्नॅक्स बनवताना जी खास ट्रिक वापरली आहे ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भजी बनवण्यासाठी एका बोलमध्ये चाळून घेतलेले 2 कप बेसन पीठ, ह्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. पिठाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून पाणी थोडे घातले आहे. आवश्यकतेनुसार नंतर ॲड करूया. 5 मिनिटांसाठी फेटून घेऊया. हे जेवढे फेटून घेता येईल तेवढे फेटावे. त्याने बेसन पीठ फुलते, भजी जाळीदार होतात, चवीलाही छान होतात. बाहेर आपण जी भजी खातो त्याची चव वेगळी असते, जी आपल्याला खूप आवडते. ती भजी असे पीठ फेटूनच बनवतात. पिठाचा रंग बदलला आहे, पांढरा झाला आहे. पीठही हलके झाले आहे. मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या 4, लसूण 8 ते 10 पाकळ्या, जिरे 1 छोटा चमचा जाडसर वाटून घेऊया. भजीसाठी असे वाटण नक्की बनवा, कारण याने भजीची चव अजून वाढते. हे वाटण पिठात घातले आहे. चौकोनी कापलेले 2 कांदे. हे मोठे मोठे कापू नये, खाताना ते छान लागत नाही. ओवा 1 छोटा चमचा, कुटलेले जाडसर धने अर्धा मोठा चमचा, हळद पाव छोटा चमचा, लाल तिखट पाव छोटा चमचा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मिक्स करूया. असे धने नक्की वापरा, भजीला खूपच छान चव येते. आपण इथे हळद व तिखट कमीच वापरले आहे, कारण जास्त वापरले तर भजी काळपट होतात. साहित्य व पीठ व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता बेकिंग सोडा चिमूटभर, त्यावर पाणी. मिक्स करूया. चिमूटभर सोडा घातला की भजी आतून जाळीदार होतात. शेवटी 1 मोठा चमचा गरम तेल. चमच्याने मिक्स केले की हाताला चटका बसत नाही. तेल पिठात व्यवस्थित मिक्स झाले आहे. कढईत तेल गरम केले आहे, त्यात भजी सोडूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. तुम्ही बघू शकता, फेटल्यामुळे भजी तेलात सोडली की लगेचच वर येत आहेत. भजीचा आकार लहान मोठा जसा आवडत असेल तसा करू शकता. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. सोनेरी तांबूस रंगावर तळून घेऊया. भजी बघा, लगेचच वर आले आहेत, टम्म फुगले आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भजी खमंग तळले आहेत. आता मध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या, ह्या मध्ये कापणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर त्या तेलात फुटतात व गरम तेल अंगावर उडते. भजी तळतानाच मिरच्या घातल्या तर मिरचीच्या तिखटपणाचा मस्त असा फ्लेवर भजीमध्ये उतरतो. मिरच्याही तळल्या आहेत, काढून घेऊया. भजी म्हटले की त्याबरोबर गरम गरम चहा असायलाच हवा. भजीबरोबर पाव खाऊन बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तळलेल्या मिरचीवर मीठ. मिरच्या गरम असतानाच मीठ घालावे. भजी आतपर्यंत जाळीदार झाली आहेत, अजिबात तेलकट झाली नाहीत, खमंग झाली आहेत. अशी भजी घशात अडकत नाहीत, खाताना कोरडी लागत नाही. तयार आहे जाळीदार व खमंग भजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.